प्रकरणामध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली. त्यानंतर आता मालेगाव प्रकरणामध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली आरोपींची. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात या सगळ्या निर्णयांमुळे भारताची छबी किंवा महाराष्ट्राची कुठेतरी एक्सटर्नल जे आपले अफेअर्स आहेत त्याच्यामध्ये चुकीची जाईल का, की आपण भारतामध्ये महाराष्ट्रामधून काही करा, तुमची काही वर्षांनी निर्दोष सुटका होईल, असे इमेज होऊ शकतं का बाहेर? आता ही वस्तुस्थिती आहे. पहलगामचा स्फोट झाला, आरोपी पकडले नाहीत. कुणी केला, काय केलं त्याबद्दल शंका आहे. मुंबई बॉम्बस्फोट झाले, रेल्वेमध्ये झाले, आरोपी शिक्षा झाली नाही, कारण पुरावा साथ ठेवता आला नाही. मालेगावमध्ये निर्दोष हा शब्द मी वापरणार नाही. मला वाटतं की पुराव्याच्या अभावी आरोपींना सोडण्यात आलेलं आहे आणि पुरावा सादर करायची जबाबदारी आमची नाही आहे किंवा जे कुटुंबीय जे त्या घटनेमध्ये वारलेले कुटुंब आहेत त्या कुटुंबियांची जबाबदारी नाही आहे. ही सरकारची जबाबदारी आहे, ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी पुरावा सादर केला नाही तर महाराष्ट्राची जनता, देशातली जनता ठरवेल की पुरावा सादर कुणी करायचा असतो आणि केस कुणी जिंकायची असते. आज एकामागोमाग एक जर आरोपी मुक्तपणे सुटत असतील तर ही टिप्पणी आहे प्रॉसिक्युशनवर. गृहमंत्रालयाचे जे प्रॉसिक्युशन करणारी यंत्रणा आहे त्याच्यावर ही टिप्पणी आहे.